चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात मंडळी. खूप छान. आपण काल रात्री गुरस्सी गावात थांबलो होतो आणि पहाट झालेली आहे. बरोबर 6 वाजलेत आणि हे लालबाबाचा आश्रम आहे. लालच आश्रम आहे म्हणून त्याला म्हणतात लालबाबाचा आश्रम. लालबाबाच्या आश्रम इथे आपण थांबलो होतो गुरस्सी गावामध्ये. आता चला पुन्हा एकदा आपण निघालेलो आहोत. आजची पहाट झालेली आहे. आपला आजचा कितना 66वा दिन 65वा दिन जागल. आता 66वा दिवस आहे. 66व्या दिवसाची पहाट झालेली आहे. सुप्रभात झालेली आहे. चला मंडळी जाऊयात, निघूयात पुढं. नर्मदे हर. सूखा हरा पेड़ धुंद सब चीज पहाड़. नर्मदा मैया. चला नर्मदा मैया आपल्याला दर्शन झालेलं आहे मैयाचं. मैयाच्या बाजूनेच चालतोय आपण. फक्त थोडा वरून म्हणजे टेकडावरून, कारण खालून रोड नाही आहे. पण हा जंगलच आहे संपूर्ण. या जंगलामध्ये लोक राहायला आलेत, वस्ती करायला आलेत. बापरे खतरनाक. एक घर इथं तर एक घर 10 किलोमीटर लई लांब लांब घर आहेत. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. मस्त नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर सकाळी सकाळी डमरू महादेव. ये देखो महाराज जी, डमरू महादेव. डमरू है और डमरू के ऊपर महादेव बना है और ऊपर शेषनाग. वाह किती सुंदर बघा. हे डमरू महादेव. मारुती नंदन. मंदिर बंद आहेत, नाही तर गेलो असतो आतमध्ये. हे पण हे महादेवाचंच मंदिर आहे. वाह नर्मदा मैया. वाह मंडळी, मी पुन्हा येईन या न्यायाने. पुन्हा आपण तटावर आलेलो आहोत माझ्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर. वाह आता आपल्याला तट आहे बरं का, चांगला तट आहे. आता तट भेटला का बरं आहे. कधी तट भेटतं कधी नाही भेटत. आता कालच बघितलं आम्ही. चलो उतर. कालच आम्ही बघितलं त्या कालच्या ज्या गावात थांबलेलो तिथं पुढं आता बंधारा बांधतायत. म्हणजे हा तट पूर्ण पाण्यात जाणार आहे. वो छोड़ो, ये पूरा पानी में जाने वाला है. वो उसका कल्पना है आपको? नहीं, अच्छा मिलेगा. तट बहुत अच्छा बना है, देखो ना. अरे वो नहीं बोल रहा हूँ मैं. कल अभी आगे जो डैम बन रहा है अभी देखा ना अपन कल रात को. हाँ ये पूर्ण आम्ही जिथं उभा आहोत ना, हे सर्व हे मंदिरापर्यंत डॅमचं पाणी येणार आहे. थांबलेला पाणी. यानी कि ये डैम में जाएगा, वो टापू भी जाएगा. हाँ सब जाएगा. उसने कल लेवल दिखाया है ना अपन को, कितना ऊपर आने वाला है पानी पूरा मंदिर का. यानी कि टापू चला जाएगा पूरा. काल त्या गावाने आम्हाला लेवल दाखवली का आता पुढे तो डॅम बनतोय. तो थांबल्यानंतर म्हणजे गव्हर्नमेंटने त्यांना दिली ती लेवल का इथपर्यंत पाणी येणार आहे. याच्या मागे तुमची बांधकामं जी असतील की करा, घराची असतील कशाचे असतील, म्हणजे हे सर्व 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 किनारे पाण्यात जाणार आहेत. हां सगळं 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 जाणार आहे. चला नर्मदे हर. म्हैसबाईला बांधण्याचं काम चालू आहे. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत आणि आपल्याला आपल्या आजच्या 66व्या दिवसाला आपल्याला पुन्हा ऊर्जित करण्याकरता आलेले आहेत. तर त्यांचंही स्वागत आहे. चला मंडळी चालूयात पुढं पुढं. खूप सुंदर सुंदर छोटे छोटे गाव आहेत माहिती का. खूप सुंदर वाटतात बघायला. पण प्रत्येक वेळेला कॅमेरा काढणं शक्य होत नाही. बघा एका जंगलात एवढंसंच घर, याच्या व्यतिरिक्त घर नाही. पुन्हा 1 किलोमीटरवर घर. असं खूप सुंदर. वाह वाह. पुन्हा एकदा सूर्यनारायण भगवान बघा कसे दिसतात पाण्यामधून. अरे क्या बात आहे. हा नर्मदा मैयाचा बॅक वॉटर आहे. हा संपूर्ण बॅक वॉटर आलेला आहे नर्मदा मैयाचा. श्री विठ्ठल नर्मदे हर. पुन्हा एकदा आपल्याला शेतातून आणि फक्त शेतातून नाही तर
आपल्याला भिजण्याची वेळ आलेली आहे. सकाळी सकाळी काय दवा आहे यांच्यावर बापरे. एक झाड जरी अंगाला टच झाला ना डायरेक्ट वल्ला होतो आपण. एवढंच. अतिशय सुंदर शेती बघा. भेटलेला आहे आपल्याला पूल. हा पूल आम्ही शोधतोय मागासपासून. का हा जो बॅकवॉटर आला आहे तो आपल्या रस्त्यात आहे, पण हा पार कसा करायचा तो समजत नव्हता. कारण की मॅपवर कुठल्याही प्रकारचा पूल दाखवत नव्हता मॅपवर. आणि जेव्हा आता आलो इथं तेव्हा खूप सुंदर असा छोटासा एकदम हडकुळी लोक नसतात का लुकडी, तसाच पूल आहे तो. तर जाऊया त्या पुलावर. चला 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 लाकडी पुलावरून जाऊ चला. अति सुंदर हा लाकडी पूल. लाकडी पूल अरे बापरे, जितना सुंदर दिखता है उतना भयंकर ही रहता है वो. हाँ हाँ, पूरा बाम्बू पे ही खड़ा किया है. चलो मैया का नाम लेते लेते चलो. बीच बीच में लकड़ा ही नहीं है या फिर वो टूटा है. डर लग रहा है मंडळी, भीती आहे बरं का. आपला वजन आहे जास्त. हो असं वाटतं बाबा देवा देवा. नीचे देखो नीचे. मेन अपना वजन ज़्यादा है. एखाद लकड़ी टूटे ना वही डर लगता है और कुछ नहीं. नाही तसं आपलं वजन कमी झालेलं आहे आता. चला बिंदास जाऊ शकतो. विसरलो कारण की मी जेव्हा आलतो तेव्हा माझं वजन होतं 84 का 85, पण आता आपला 75 आहे. सुदामा तिकडे थांबलेला आहे. सुदामा आणि बाबा. चलो आ जाओ. 10,000 की. ठीक है. बैलगाड़ी मिल गई मुझे. कंधे पे ले लो. नहीं नहीं, चलो चलो चलो. नहीं नहीं, वो नया बैल चाहिए क्या? नया बैल चाहिए तो है. चलो. नया बैल तैयार है. एकदम मैयाच्या जवळून चालतोय. धतूरा, शिवलिंग, मैया का फोटो, गेंदा का फूल, एक सिंदूर, गणेश जी, टमाटर, सामने मैया. कितनी रेती बाबा, कितनी रेती. ये रेती आता है ना मेरे को बहुत गंदा लगता है. रेती में चलने के लिए नहीं होता, थक जाता है इंसान. बहुत बढ़िया लग रहा है. चलो धारा देखते हैं, इधर से मजा आ जाएगा धारा देखने के लिए.
अरे वाह, बहुत खूब लग रहा है इधर से तो। अरे बाप रे, पतली धारा निकल रही है। आगे देखो ना महाराज, ये तो छोड़ो, वो देखो ना कितनी पतली धारा बन रही है। वो देख ही रहा हूँ। एकदम ऐसे छोटा सा वहाँ पे, वो भी पुल में देखो, एकदम एक पतली धारा है। वाह, काय स्वरूप आहे नर्मदा मैयाचं. वाह मंडळी, काय अद्भुत आहे महाराज. आणि हीच दगड आहेत ज्यांचे शिवलिंग बनवले जातात. मोठे मोठे शिवलिंग बनवले जातात, मोठे मोठे. क्या बात है. इतनी छोटी हो गई है, इतनी. क्या जब ये काट के चली हुई किसी समय में, ये पहाड़ होगा. हाँ, ये पहाड़ होगा. तोड़ती हुई निकली हुई, तोड़ती हुई, इतनी जबरदस्त धारा होगी. तो 3 साल 3 महीने 13 दिन इसीलिए लगा था इन पत्थरों को तोड़ने में. कैसा लगा अभी? बहुत अद्भुत. चलो जाते ऊपर अभी नर्मदे. चलो जाते आगे. चला मंडळी, हा एवढं सुंदर आहे ना का असं वाटतं इथं थांबूया जरा वेळ. पण काय करणार, आपल्याकडं वेळेचा अभाव असल्यामुळं आपला प्रवास पुढं करावा लागतो ना. ते काय दगडं आहेत महाराज, ही दगडं फक्त स्वप्नातच बघावी आपण अशी. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी, आपल्याला एक अद्भुत गोष्ट माहिती पडलेली आहे. अद्भुत, ते म्हणजे अर्जुन आणि सप्तऋषी. या झाडांचं नाव अर्जुन आणि ते सप्तऋषी एका लाईनीत आहेत. काय सुंदर महाराज. चलो देखते हैं. अर्जुन का पेड़ यहाँ पूरे दूर दूर तक कहीं नहीं मिलने वाला. कुठंच नाही बघा, एकदम लाईनीत आहेत. हे एक दोन तीन चार आणि हे 5 6 आणि 7 6 7. ठीक आहे. हे 3 एकत्र आहेत ऋषी आणि हे 4 एका लाईनीत आहेत. म्हणजे सगळे 7चे 7 एका लाईनीत आहेत. यांना म्हणतात सप्त ऋषी. अर्जुन आणि अर्जुनचा पेड़, अर्जुन का पेड़ आहे. अर्जुन नावाचं झाड आहे आणि हे झाड तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही, फक्त इथंच सप्त ऋषी. दूर दूर तक अर्जुन का पेड़ नहीं है. दूर दूर तक नाही, बघायलाच भेटणार नाही. नहीं. आणि खाली तिथं प्रभू श्रीरामचंद्रांच्या पादुका आहेत, त्या बघून येऊयात आपण. त्याला नर्मदे दर्शन होऊन येतो. सप्त ऋषींचा दर्शन आपण सुरुवात केली आहे. हे 3 ऋषी एकत्र इथं थांबलेले आहेत. म्हणजे हे 3 यांनी पुढे हे 4, हे असे सप्त ऋषी आहेत. आणि खरंच खूप महत्त्वाचं स्थान आपल्याला माहिती पडलेलं आहे. पुन्हा आपण इथं कधी येणार ते माहिती आहे, तर तरी पुढच्या वर्षी येणार. पण एक गोष्ट मात्र गॅरंटी आहे, एक गोष्ट गॅरंटी आहे का हे पुन्हा राहणार नाही. म्हणजे हे पाण्यामध्ये जाणार, कारण की इथं डॅम बनतोय. ते आता महाराज बोलले आम्हाला, नंतर सांगतो तुम्हाला प्रॉपरली मी. बाबाजी जाओ दर्शन कर लो पटापट. पहिले आमचे सुदामाजी सगळे दर्शन करून येतील, नंतर आमचे व्हिडिओ काढतील. तर चला मंडळी, आपण पण या सप्तऋषींचं दर्शन घेऊया. एक 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 करून आलोय. आपल्या नशिबात आहेत तर प्रत्येकाला एक हात लावून दर्शन करूयात आपण. धरा सुदामाजी, त्याला जवळ आलं तरी चालेल. हाँ बाबा, अर्जुन की छाल बहुत कीमती बताता है. यहाँ तो बड़ी है. छाल है ना, बहुत कीमती है.
हाँ देखो ये ऐसे निकल निकल गिर रही है, कितनी बड़ी है। ये भी चले जाएंगे जल में, बोले बाबा भेजेंगे ना। चिमटी शिवलिंग। चलो उनके दर्शन करते आगे। सप्त ऋषीमधून आपलं 3 ऋषीमुनींचा दर्शन झालेलं आहे आणि पुढं आता 4 ऋषीमुनी आहेत, त्यांचं दर्शन करूयात। आणि खाली फार महत्त्वाची पादुका आहेत, ते पादुका चिन्ह कोणाचे आहेत, कुठून आले, ते सर्व आपल्याला एक छोटीशी माहिती आपल्याला वरती साधूबाबांनी दिलेली आहे। आणि साधूबाबांनी आम्हाला अजून एक गोष्ट सांगितली, हे फक्त याच वर्षी आहे, कारण की पुढे डॅमचं काम चालू आहे, तो डॅम आम्ही बघून आलो, कारण की डॅम अलॉट झालेला आहे। आणि डॅम एकदा का डॅम झाला, बाबा सरळ म्हटले का आमच्या सगळं झाडं आहेत ही पाण्यात जातील आणि ते जे पद जे आहेत, पादुका आहेत, ते कापून वरती घेणार आहेत तिकडं। तर मग अशा जी नर्मदे हर। दवाई बनते हैं ना। चलो महाराज जी को आगे। सिद्ध हनुमान चलो श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, हे आहे आपलं शेवटचं, अगदी शेवटचं म्हणजे आपण तिथून सुरुवात केली दर्शनाला। 6 ऋषींचे दर्शन झाले, 7वे ऋषी यांचं दर्शन करूयात या नर्मदे हर। मंडळी अशा प्रकारे आपला सप्त ऋषींचा दर्शन झालेलं आहे। आणि ह्या झाडांना म्हणतात अर्जुन, बरं का। अर्जुनाची झाडं फार प्राचीन आणि फार एकदम दुर्मिळ आहेत। अर्जुनाची झाडं सहसा बघायला भेटत नाही, हे जंगलातच आणि एकदम नुसतं फक्त जंगलात नाही तर जिथं तपोभूमी आहे, बरं का, जिथं तपोभूमी आहे, जिथं प्रभू श्रीरामचंद्र भगवान श्रीकृष्ण म्हणजे जिथं देवता आहेत, असे तपोभूमीवरच अर्जुनाची झाडं येतात। इतर ठिकाणी अर्जुनाची झाडं येत नाहीत, ही गॅरंटी लक्षात ठेवा, बरं का। आणि आता आपण चाललो आहोत एक पदचिन्ह बघायला, एक पदचिन्ह बघूया, चला। वा सुंदर, मस्त आहे पण। असे जिथं हे आपल्याला शिवलिंग भेटतात, छोटे छोटे, मोठे पण असतात, पण मोठे आपण कुठं कॅरी करू, म्हणून छोटे छोटे आम्ही बघतोय, 1-2 बघा, पाहिजे तेवढे शिवलिंग भेटतात इथं, पाहिजे तेवढे, कारण की नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर हर कंकर में शंकर, हर कंकर में शंकर, प्रत्येक दगडात शंकराचा म्हणजे महादेवाचा वास्तव्य आहे। म्हणून आपण 1, 2, 3 उचलूयात, पुढं जाऊयात नर्मदे हर। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपलं सप्त ऋषींचं दर्शन झालेलं आहे। आणि इथं बाबांनी आम्हाला वरती साधू बाबा होते, त्यांनी सांगितलं का इथं कुठून माहिती आहे का, त्रेतायुग, द्वापर युग, प्रभू श्रीरामचंद्र त्रेतायुग में प्रभू श्रीरामचंद्र इथून हे क्या नाम है का, पंचवट हे नाही, पंचवट नाही, चित्रकूट वरून असे यात्रा करत आलते, कारण की त्यांचंही परिक्रमाच समजा, ते कधी मैयाला त्यांनी क्रॉस नाही केली, अशी डायरेक्ट मैया अशी कधी त्यांनी क्रॉस नाही केली, असे करीत ते नाशिकला आलते, बरं का। असे ही यात्रा करत ते नाशिकला आले, पण इथं जेव्हा आले तेव्हा त्यांनी त्यांची इथं पदचिन्ह ठेवले।
तर ते पदचिन्ह अति सुंदर आपल्याला पाहायला भेटतात. कैसे आहे पदचिन्ह? अब आप देखो तो सही पता चलेगा. हे पदचिन्ह बघा, अतिशय सुंदर पदचिन्ह आहेत. आणि हे पदचिन्हाची पूजा रोज बाबा करतात, रोज. हे बघा, हे बोटी आहेत, 1 2 3 4 5 असे या 5 बोट. हे पुढचं पाय आणि हे मागचं, म्हणजे आपला. समजून जा तुम्ही मला काय सांगायचं आहे ते. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर महाराज. इसको नापो तो जरा. मैं अपना भी तो नापा हूँ पैर का. अरे बाप रे. यहाँ आ रहा है और यहाँ से ये बड़े हैं 4 4 8 8 8 इतना पदचिन्ह बड़ा है, इतना डबल है. चला, चार नर्मदे हर. डबल. ही आहे साधूबाबांची चिमटी असते, ही फार सिद्ध चिमटी असते ही. त्रिशूल. बाबांकडे भरपूर. बाबा कितने उठाए देखो. बना लिए बाबा, देखो बाबा दिखाओ, शिवलिंग दिखाओ आपके. एक शिवलिंग तो मैं भी लूंगा बाबा का इसमें से. नहीं, छोटा वाला चाहिए, मैं इतने में तो काम हो जाएगा मेरा. बस हो गया. नर्मदे हार. हाँ. नर्मदे हार मंडळी. वा. चला. नर्मदे हार. चला. सीताराम सीता. चला. नर्मदे हार. नर्मदे हर. जय श्री राम. जय. चला, मारुतीनंदनाचं दर्शन झालेलं आहे. खूप सुंदर आश्रम. चलो, श्री विठ्ठल नर्मदे हर. चला, आपली दुपारची भोजन विश्रांती झालेली आहे. इथं आपण थांबलेलो. इस गाव का नाम पूछते बाबा को क्या आहे. खूप सुंदर अशी सेवा या बाबा देतात. गृहस्थ आहेत ते देतात सगळ्यांना. ही छोटीशी कुटिया आहे. बाहेर जाऊया. नर्मदे हर बाबा जी. गाव का नाम क्या है? बंदी. अच्छा, वाह रे वाह, एकदम हाईवे पे है. चलो, नर्मदे हर. परमात्मा सील लगा रहा है. क्या बात है. बघा, गृहस्थी आहेत पण सेवा देतात नर्मदा परिक्रमावासी यांना. खूप छोटं घर आहे पण या हायवेला, बंदीला, या हायवेलाच एकदम यांचा आश्रम आहे. कोणी येत असेल तिथे जेवायला येऊ शकता. चला, जाऊयात पुढं. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपली भोजन झाली. खूप सुंदर घर, खूप सुंदर सेवा अशी दिलेली आहे. हायवे आपल्याला पार करायचा आहे, पलीकडे जायचं आहे. चला, आपण जाऊया पलीकडं आणि मग पलीकडच्या तटावरून चालूया. धीरे धीरे आइए, धीरे धीरे आइए. चला, नर्मदे हर. चला, आपण हायवे क्रॉस केलेला आहे. तर आपण जाऊयात. इथून पुढचा आश्रम म्हणजे संध्याकाळचा लगभग काहीतरी 17 किलोमीटरवर आश्रम आहे. ठीक आहे, 12 वाजता प्रॉपर निघालेलो आहोत आपण. 6 वाजेपर्यंत काही आपण आरामशीर चालून सुद्धा 17 किलोमीटर पार करू शकतो. चला, भेटूयात पुढं. नर्मदे हर. हा, श्री विठ्ठल नर्मदे हर. खूप वेळ झाला आम्ही ह्या जंगलातून चालतोय. म्हणजे हायवे बनवला आहे जंगलातून. किती घनघोर आहे आणि एवढ्या उंच उंच जाळ्या आहेत ना. 100% इथं प्राणी मोठे मोठे असतील, म्हणजे भरपूर प्रकारचे प्राणी असतील. त्यामुळे दोन्ही साईडला खूप उंच उंच जाळ्या लावल्यात. खूप उंच उंच. अंदर से रास्ता नहीं दिया है, बाहर से रास्ता दिया है. चला, आपण पण पार करूयात लवकर. नर्मदे हर. हा, श्री विठ्ठल नर्मदे हर. महाराज जी सांगतात आमचा स्पीड डिटेक्ट करा. आपका स्पीड कितना है बताओ क्या. कसला डोंगर फोडलाय यो, कसला जंगल फोडलाय भयंकर.
कितनी लंबी पहाड़ी काटी, बहुत लंबी पहाड़ी काटी, बाप रे। ऊंचाई देख रहे हो उसकी? कब से चढ़ रहे हैं अपन, मालूम है क्या? हो गया मुझे लग रहा है कि हाँ, 1 घंटे से चढ़ ही रहे हैं। नहीं, 1.5 घंटा होने वाला है। तो 12:30 बजे से लगाओ, 1 बजे से मतलब ओमकारेश्वर तक अपन को चढ़ना ही चढ़ना है। अब चढ़ाई करनी, अब चढ़ाई करनी, अब उतरने चला। का सिस्टम नहीं है। नर्मदे हर गाड़ी दिखा दो ना किनारे से, ये देखो, दिखा दिया। ये जो तर ही आलेली आहे आपल्या पुण्याची गाडी आणि पुण्यावरून आलेली मंडळी नर्मदे हर. हे बघा ते आले बघा. आता त्यांना द्या आम्हाला नका, गेट बंद करा. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. सर्व परिक्रमावासी आम्ही थांबलेलो आहोत. सगळा पहाड पिवळा आहे मस्त. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी बघा किती अतिशय सुंदर हा सीन दिसतोय आपल्याला, आहे की नाही. सूर्यनारायण भगवान अस्ताला जात आहे आणि काय बॅक वॉटर आणि किती खोल आहे, बापरे. आम्ही किती उंचावर आहोत, खूप उंचावर आहोत. खूप सुंदर, याच्यासाठी फक्त थांबलेलो. चला आता आपला फक्त आणि फक्त 3 किलोमीटर आपला आश्रम आहे. 3 नाही, आता 3 मधून 2 चाललो आणि हा बॅक वॉटर आला म्हणून तुम्हाला दाखवायची इच्छा झाली. आणि आज आपला खूप प्रवास झालेला आहे. हो, आणि आनंद आला. चला आज आपला सकाळपासून दुपारच्या भोजनापर्यंत मस्त एकदम तटातटाने प्रवास झाला. आणि त्यानंतर आपल्याला बाहेर हायवेनी काढलं, आपल्याला काय माहिती कशाला, पण ते हायवेनी आम्ही कमसे कम आहे ना लय पुढं आलो, लय पुढं, खतरनाक पुढं आलो हायवेनी. अजून हायवे चालू आहे, आश्रम आहे एकदम प्रॉपर हायवेला. चला मग थांबूया आश्रमामध्ये, पुन्हा भेटूया. नर्मदे हर. नर्मदे हर जिंदगी भर माँ नर्मदा आश्रम मेरे गाव अन्नक्षेत्र. नाव बघ गावाचं नाव काय, मेरे गाव. आणि सगळे आपण आलेलो आहोत मेरे या गावात. माझं गाव मेरे गाव, गावाचं नाव मेरे गाव, बरं का. चला मंडळी आपण आरती करूया. सगळ्यांच्या आरती चालू आहे. मस्त आरती करू, नंतर भेटूयात मेरे गावात. माँ नर्मदा आश्रम मेरे गाव अन्नक्षेत्र. हा मोबाईल नंबर लक्षात ठेवा. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. तरी अशा प्रकारे आत्ता आपला 66वा दिवस मावळतीला आलेला आहे. आणि आजचा प्रवास झालेला आहे आपला गुरस्सी गावावरून दुसरा गाव कुठला, तिथं से आम्ही बाहेर निघले किरपाणी. तर किरपाणीवरून जो आम्ही हायवे पकडला, तर हायवेवरून थेट आम्ही इथं आलो. तर प्रश्न असा झाला का लोकांना वाटतं का हायवेला इथं आश्रमच नाही आहे, काही नाही आहे. आम्ही पण प्रश्न पडलेला आम्हाला का आश्रम आहे का नाही आहे. तर पहिली गोष्ट, बिंदास या हायवेवर हा आश्रम आहे. किरपाणीवरून जर तुम्ही वर निघताय हायवेला, तर तुम्हाला किरपाणीवरून वर निघायला पहिले दुपारच्या भोजनाला आश्रम आहे, गृहस्थी सेवा देत आहे. आणि त्याच्यानंतर 14 ते 15 किलोमीटर, 17 किलोमीटर 17-18 किलोमीटर नंतर इथं आश्रम आहे हायवेला प्रॉपर. तर काही काळजी नका करू, बिंदास या. इथं राहायला खायला सगळं व्यवस्थित आणि एकदम ढाबाच आहे, प्युअर व्हेज ढाबा. इथं सर्व सेवा देतात बरं का. ढाबा में भैया सेवा देते हैं. तर चला मंडळी, खूप सुंदर आता दिवस आपला प्रवास झालेला आहे. तर पुन्हा एकदा सर्वांना श्री विठ्ठल नर्मदे हर. शुभरात्री.